देशातील लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्यात. महाराष्ट्रातील सर्व टप्पे संपलेत आणि सर्वांचं लक्ष आता 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे लागलंय. अशातच शरद पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीत मोदी सत्तेवर येतील का आणि मोदींना सत्तेवर येण्यास मॅजिक फिगर कमी पडली तर पाठिंबा देणार का यावर भाष्य केलंय. त्यामुळे नेमकं पवारांनी काय म्हटलंय तेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. शरद पवारांनी नुकत्याच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत पवारांनी मोदी पुन्हा सत्तेवर येतील का यावर भाष्य केलंय. पवार म्हणाले, भाजपानं सुरुवातीला 400 पारचा नारा दिला, त्यानंतर ते 390 आणि नंतर 350 वर आले. याचाच अर्थ तो ट्रेंड खाली येतोय आणि जे 400 पार असं बोलत होते ते देखील आता जरा जपून शब्द वापरायला लागलेत. आता भाजपचं बहुमत कमी होतंय, त्यामुळे मागची स्थिती आणि आजच्या स्थितीत काही सुधारणा नाही, सर्व काही तसंच आहे. त्यामुळे आताचा ट्रेंड भाजपाच्या विरोधात आहे. या उलट महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढतील. विशेषतः केजरीवालांचा पक्ष आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय ते पाहिलं तर त्यांचा नंबर नक्की वाढणार आहे. एकंदरीत संपूर्ण देशाचा जर विचार केला तर 400 पार तर सोडाच, पण सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा नंबर कुठपर्यंत भाजप गाठू शकेल हे आता सांगणं मात्र कठीण आहे. पण असं जरी असलं तरी हे नक्की आहे की त्यांचा नंबर खाली येतोय. याच मुलाखतीत पवारांनी देशात मोदी लाट अजिबात नसल्याचं देखील सांगितलंय. तसंच आपण भाजपसोबत युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नंदुरबारच्या सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती. त्यानंतर गरज पडली तर पवार हे सत्ता स्थापनेसाठी मोदींना मदत करतील अशा चर्चाही रंगल्या होत्या. परंतु शरद पवारांनी यावर आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी युती करणार नाही. भाजपची धोरणं योग्य नाहीत. अशा परिस्थितीत युतीचा प्रश्नच येत नाही. वैयक्तिक संबंध आणि राजकीय निर्णय यात फरक असतो. त्यामुळे भाजपसोबत युती करणं हे अजिबातच शक्य नाही. तसंच यावेळी पवारांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं. उद्धव ठाकरेही भाजपाला पाठिंबा देणार नाहीत असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे. या उलट संधी आली तर देशपातळीवर महाविकास आघाडीसारखाच प्रयोग करू आणि त्यासाठी कशाचीही अपेक्षा न करता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असं पवारांनी सांगितलंय. त्यामुळे जनतेनं मोदी विरोधी निकाल दिला तर पवार आलेल्या संधीचं सोनं करतील आणि आघाडीचं सरकार आणून देशाचा पंतप्रधान बदलतील हे मात्र नक्की. त्यामुळे येत्या 4 जूनला काय निकाल लागणार, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. अशाच बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.